नमस्कार. आता जानकी आणि ऋषिकेश घरामध्ये आलेले असतात. ते दोघंही खुश असतात. आता तेवढ्यात सकाळ होते. सकाळी पोलीस दारात येतात. पोलिसांना बघून जानकी येते, म्हणते काय झालं इन्स्पेक्टर साहेब, आज तुम्ही आमच्या घरी. त्यानंतर इन्स्पेक्टर सांगू लागतात. तेव्हा तिथे ऋषिकेश सुद्धा आलेला असतो. इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही सारंग रणदिवे यांना अटक करायला आलेलो आहे. त्यावर जानकी म्हणते काय. त्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात होय, बरोबर ऐकलं तुम्ही. अहो, सारंग रणदिवे यांनी यांच्याकडनं 5 कोटीचं कर्ज घेतलेलं आहे आणि ते फेडलं नाही. फ्रॉडची केस आहे त्यांच्यावर, त्यामुळे त्यांना अटक करायला आलेलं आहे. ते ऐकल्यावर ऋषिकेश आतमध्ये जातो आणि सारंगला पकडून आणत असतो. त्यावेळी जानकी म्हणते अहो ऋषिकेश, काय करताय तुम्ही. तुम्ही स्वतःच्या भावाला पोलिसांच्या स्वाधीन करणार. त्यावेळी ऋषिकेश म्हणतो होय, त्याने घरात आणि बाहेर खूप सारे गुन्हे केलेले आहेत, त्यामुळे त्याला अटक करणं सुद्धा गरजेचं आहे. आता काय करायचं असा प्रश्न पडलेला असतो. ऋषिकेशने तर चक्क पोलिसांच्या ताब्यात सारंगला दिलेले असते. सारंगला पोलीस फरफटत तिथनं घेऊन जातात. आता जानकी ते सगळं बघत असते आणि आता सुमित्राला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर सौमित्र हा आतमध्ये बाहेर जातो आणि बेलचे पेपर घेऊन घरी येतो आणि घरी सांगू लागतो आता मी बेलचे पेपर आणलेले आहे, पण घरात ना कोणीतरी यावं लागेल सोबतीला. त्यावेळी आजी म्हणते येईल ना, आपली गुंडी येईल, ऐश्वर्या येईल, काही काळजी करू नको. ऐश्वर्या मात्र जायला तयार नसते. तेवढ्यात जानकी म्हणते काही काळजी करू नका, ऋषिकेश येतील. ऋषिकेश म्हणतो मी अशा माणसासाठी आता काहीच करणार नाही. ते ऐकल्यावर जानकीला धक्का बसतो. जानकी म्हणते काय, तुम्ही काहीच करणार नाही. तुम्ही जर काही करणार नसाल तर मी करेन. मी माझ्या घरासाठी काहीही करायला तयार आहे. आणि आता चक्क जानकी ही आता सारंगला सोडवण्यासाठी सौमित्र सोबत बाहेर पडलेली आहे. आता जानकी सारंगला कशी घेऊन येईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.